दरवर्षी श्री साई सहाय्य समिती इगतपुरी ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रेचे आयोजन केले जाते। यंदाचे हे 19वे वर्ष असून त्यानिमित्ताने सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। सर्वानुमते दिनांक 24 डिसेंबर ते 27 डिसेंबर 2025 अशी तारीख निश्चित करण्यात आली असून दिनांक 1 जानेवारी 2026 या नूतन दिवशी साई भंडारा व सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली आहे। यावर्षी पालखी पदयात्रा प्रमुख श्री मयूरभाऊ मेठी, उपपालखी प्रमुख गिरीश वर्देकर, खजिनदार रॉकी वाटेकर यांची निवड झाल्याने साई भक्तांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी मयूरभाऊ मेठी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। ओम साईराम, मी मयूर मोहन मेठी। सालाबादप्रमाणे श्री साई सहाय्य समिती आयोजित भव्य पदयात्रा व पालखी सोहळा आयोजित करण्यात येतो। या पदयात्रा सोहळ्याचा या वर्षीचा 19वा वर्ष आहे। तरी काल याची मीटिंग आयोजित करण्यात आली होती या वर्षीसाठी। या मीटिंगमध्ये पालखी प्रमुख म्हणून माझी निवड करण्यात आली, तसेच उपपालखी प्रमुख म्हणून गिरीश वर्देकर आणि खजिनदार म्हणून राहुल वाटेकर यांची निवड करण्यात आली। सर्वांनी उत्साहित अशी ही मीटिंग झाली आणि सर्वांच्या सहमतीने आम्हाला हे पद बहाल करण्यात आलं। त्याबद्दल सर्व साई भक्तांचे आभार मानतो। तसेच आपली पालखी जेव्हा मार्गस्थ होईल तेव्हा चार दिवसात आपले विविध उपक्रम राहतात। आपण गोरगरिबांना मदत, झाडे लावायचं, वृक्षारोपणचा एक कार्यक्रम घेतो, आरोग्य शिबिर घेतो, असे भरपूर कार्य आपण करणार आहेत याच्यात। तरी सर्व नागरिकांना माझी एक नम्रतेची विनंती आहे, पालखी प्रमुख म्हणून एक नम्रतेची विनंती करतो का सर्वांनी सहकार्य करावे व पालखीला जास्तीत जास्त जेवढे योगदान होता येईल तेवढे योगदान करावे। लोकमान्य न्यूज साठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।